नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. याआधी आपण 16 महाजनपदे यांच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जे होती ते पाहिलेली आहे. कृपया तुम्ही ते पाहिले नसेल तर ते पाहून घ्या. आणि आता यानंतर आपण पाहणार आहोत मौर्यकालीन भारत. ठीक आहे. आता मौर्यकालीन भारत समजण्याच्या पहिले त्यावेळेस इराण आणि इराकमध्ये ठीक आहे कोणाचं राज्य होतं आणि तिकडं एकंदरीत काय स्थिती होती, तर याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मौर्य जे साम्राज्य होतं याची स्थापना जवळपास 300च्या आसपासची आहे. ठीक आहे. आणि याच्या आधी जे इराण आणि इराक आहे इथे 3 मोठे राज्य होऊन गेले होते आणि ते जवळपास आपल्या पंजाब म्हणजे आत्ताचं जे पाकिस्तान आहे तिथपर्यंत या सर्वांची एक मजल पोहोचली होती. म्हणजे त्यांनी तिथपर्यंत त्यांच्या ज्या फौजा होत्या त्या आलेल्या होत्या आणि त्यांच्यामुळं एक त्यांच्यामध्ये जे व्यापार किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये जे संबंध झाले होते त्याच्यातून एका पद्धतीची नवीन काही गोष्टी ज्या आहे ते आपल्या भारतापर्यंत पण पोहोचल्या होत्या. ठीक आहे. तर आपण पाहूया जे 6व्या शतकामध्ये त्यावेळेस जे इराण आहे ठीक आहे, तर या ठिकाणी एक सायरस नावाचा जो राजा होता त्याने आपलं साम्राज्य स्थापित केलं होतं आणि ते जवळपास रोमपासून आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपण अंदाज करू शकतो की जवळपास तो जो पश्चिम आशियाकडला बराचसा प्रदेश आणि जो आहे आफ्रिकेच्या जवळपासचा तो सर्व या सायरस नावाच्या राजाने आपल्या साम्राज्यामध्ये सामील केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 518च्या सुमारास दुसरा एक इराणी सम्राट आहे, त्याचं नाव आहे दारियुश. ओके. तर या दारियुशने पण पंजाबपर्यंत मजल मारली होती आणि इव्हन पंजाबमधले म्हणजे पंजाब आणि पंजाबच्या आसपासचे बरेचसे लोक जे आहेत त्याच्या सैन्यामध्ये सैनिक म्हणून सुद्धा सामील झालेले होते. ठीक आहे. आता या सर्व गोष्टीमुळे काय झालं तर भारत आणि जो इराण इराक आहे याच्याशी आपले जे राजनैतिक संबंध आहे ते स्थापित झाले. त्यातून कला आणि व्यापार यांची देवाणघेवाण पण झाली होती. आणि या राजाने एक महत्त्वाची गोष्ट जी केली कोणी दारियुशने, त्याने त्याच्या नावावरून दारिक नावाचं एक चलन सुरू केलं आणि हे चलन सगळं राज्यामध्ये त्यावेळेस मान्य होतं. त्याच्यामुळे काय झालं तर एक व्यापारासाठी लोकांना चालना मिळाली आणि व्यापार जे करणे आहे हे सोपे झाले. आणि सोबत त्यानं पर्सिपोलिस हे त्याचं राजधानीचं शहरसुद्धा त्या काळात त्यांनी बांधले होते इराणमध्ये. ठीक आहे. आता या 2 राजानंतर तिसरा जो सम्राट आहे ग्रीकचाच आहे तो पण, आणि तो आहे सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड बऱ्याच कहाण्या आपल्याला माहीत आहे. जसं आपण म्हणतो जो जीता वो सिकंदर, एक साधं आपल्याला माहीतच आहे यांच्याविषयी. ठीक आहे. तर याने कधी भारतावर स्वारी केली तर याने 326मध्ये भारतावर स्वारी केली आणि स्वारी केल्याच्या नंतर याने पण जवळपास आपला पंजाबपर्यंतचा जो प्रदेश आहे तक्षशिला म्हणजे सिंधू नदी ओलांडून यांनी या तक्षशिलेपर्यंत म्हणजे पंजाबपर्यंत त्याने बराचसा प्रदेश जिंकला होता. ठीक आहे. पण झालं असं की या ज्या बऱ्याच दिवसामध्ये चाललेल्या लढाईमध्ये त्याच्या सैन्याची हालअपेष्टा खूप झाली आणि त्याच्यामुळे झालं असं की त्यांचे जे सैन्य आहे हे त्यांनी आपल्याच मालकाविरुद्ध म्हणजे सिकंदराविरुद्ध त्यांनी बंड पुकारले आणि बंड पुकारल्यामुळे सिकंदराला काय करावं लागलं तर जे त्याचे सैनिक होते ठीक आहे तर त्यांना घेऊन तो म्हणजे माघारी जायला तयार झाला. पण जाण्याच्या पहिले त्याने प्रदेश जिंकला होता ना त्या प्रदेशामध्ये त्यांनी आपले काही अधिकाऱ्याची नेमणूक केली. तर हे जे अधिकारी आहेत हेच होते सत्रप. ठीक आहे. आपल्याला याच्यावर क्वेश्चन पण पाहायला मिळतो की सत्रप म्हणजे काय. तर सत्रप म्हणजे काय तर जे प्रदेश अलेक्झांडरने जिंकले होते जेव्हा तो परत जात होता तेव्हा त्याने काही अधिकाऱ्यांची नेमणूक या प्रदेशावर केली होती. असे जे राज्य होते
ठीक आहे. म्हणजे असे जे त्याचे सैनिक होते त्यांना त्यांनी, असे जे त्याचे अधिकारी होते त्याला आपण सत्रपाशी म्हणतो. ठीक आहे. मग तो जेव्हा घरी जात, म्हणजे तो जेव्हा परत जात होता तर त्याची वाटेतच मृत्यू झाली बॅबिलोन येथे. कधी तर 323मध्ये. ठीक आहे. आणि हे बॅबिलोन शहर कुठे आहे ते इराकमध्ये आहे. आता याच्या म्हणजे सिकंदराचं आगमन जे भारतामध्ये झालं होतं तर याच्यामुळे काय गोष्टी झाल्या तर आपल्या इथे व्यापार वाढला. ठीक आहे. त्याबरोबर तिकडल्या काही गोष्टी आपल्या इकडं आल्या. याची माहिती जे इतिहासकार त्यावेळेस आले होते त्यांनी जे लिहून ठेवलेली माहिती आहे त्याच्यामध्ये ही माहिती सगळी आपल्याला पाहायला मिळते. तर याच्याचपैकी एक सर्वात मोठा इफेक्ट म्हणजे गांधार शैली आहे. ठीक आहे. हे आपल्यासाठी अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की गांधार शैलीचे जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे तर जे भारतीय मूर्तिकलेची जी शैली होती याच्यावर ग्रीक मूर्तिकलेचा काही प्रभाव झाला आणि त्याच्यातून जी नवीन शैली तयार झाली, उदयाला आली, तिला काय म्हणतात, गांधार शैली म्हणतात. ठीक आहे. तर इथे आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक दारिक नावाचं चलन, त्याच्यानंतर कोणतं तर सत्रप, आणि आता तिसरं कोणतं, गांधार शैली. ठीक आहे. हे 3च गोष्टी इथे महत्त्वाच्या आहे. यासोबतच नाणी. ठीक आहे. आता ग्रीकांनी नाणी पाडण्याची सुरुवात केली होती त्याच्यामुळे तिकडं नाण्याची प्रथा चालू होती. पण जेव्हा ग्रीक इकडे आले तर सोबत त्यांनी नाणी आणले होते. आणि हे नाणी जे आहे हे होती कशी तर एका साईडला त्यांचं राजाचं चित्र राहायचं आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या देवतेचं चित्र होतं. आता हे नाणी जेव्हा भारतात आले, ठीक आहे, तेव्हा भारतीय जे राजे होते त्यांना पण असं वाटलं की आपण आपल्या नावाचे जे नाणे आहे ते निर्माण केले पाहिजे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये पण नाणी पाडायला सुरुवात झाली. ओके. त्यानंतर येतो आपला साम्राज्य कोणाचं तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य. आता हा जो चंद्रगुप्त मौर्य आहे तर हा कोणाच्या समकालीन होता तर सिकंदराच्या समकालीन होता. बरोबर आहे. आता सम्राट चंद्रगुप्त जे आहे तर यांनी आपलं राज्य कोणापासून हिरावून घेतलं तर यांचं आणि जो धनानंद होता, जो मगध राज्याचा एक जुलमी राजा होता. ठीक आहे. तर धनानंद आणि चंद्रगुप्त मौर्य याच्यामध्ये लढाई झाली आणि चंद्रगुप्ताने ते त्याचं म्हणजे मगधवर आपलं आधिपत्य स्थापित केलं. आणि हे जिंकून घेण्यासाठी त्याला कोणी मदत केली तर त्याला मदत केली कौटिल्यने. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण चाणक्य म्हणतो. ते त्यांच्या मदतीने धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने आपलं साम्राज्य स्थापित केलं. ठीक आहे. त्याबरोबर त्यांना अवंती, सौराष्ट्र म्हणजे जे गुजरातचा प्रदेश वगैरे आहे हे सगळं जिंकून घेतलं. आता झालं असं की जेव्हा सम्राट अलेक्झांडर यांचा मृत्यू झाला तर त्यांचे जे सत्रप होते ना त्यांच्यामध्ये लढाया सुरू झाल्याच्या नंतर त्याचाच एक सेनापती सेल्युलस निकेटर जो आहे याने स्वतःला राजा घोषित केलं आणि बॅबिलोनचा तो राजा झाला. ठीक आहे. त्यानंतर त्याने पण सम्राट सिकंदरासारखं भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. म्हणजे भारताचा जो वायव्य प्रदेश आहे तिथे त्यांनी आक्रमण केलं आणि पंजाबपर्यंत तो पोहोचला. बट चंद्रगुप्त मौर्य जो आहे यांनी खूप मोठ्या हिमतीने त्याचा पराभव केला. आणि पराभव केल्यामुळे काय झालं तर यांचं जे राज्य आहे हे काबूल, कंधार आणि हेरात या प्रदेशापर्यंत पोहोचलं. ठीक आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की चंद्रगुप्त मौर्य किती महान राजा होता ते. ओके. आता हे तुम्हाला माहीत आहे का? ठीक आहे. याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन बनलेला आहे बरेच वेळेस की विशाखा दत्ताचं कोणतं नाटक आहे. ठीक आहे. आपल्याला नाटक वगैरे याच्याशी रिलेटेड क्वेश्चन बऱ्याच वेळेस पाहायला मिळतात. तर विशाखा दत्त यांचं संस्कृतचं एक नाटक आहे मुद्रा राक्षस. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर चंद्रगुप्त मौर्याने धनानंदाचा नाश करून सत्ता कशी मिळवली. ठीक आहे. आणि त्याला आर्य चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी कसं विशेष योगदान दिलं
हे इथे उघड झालं आणि याच्यामुळं आपल्याला हे या चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच जे मौर्य साम्राज्याची सुरुवात कशी झाली याच्याविषयी माहिती आपल्याला मिळते. यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर जो मेगस्थनीस होता, ठीक आहे, हा मेगस्थनीस कोण होता तर सेल्युलस निकेटरचा राजदूत होता. ठीक आहे, हा राजदूत कोण जो आहे तो चंद्रगुप्तच्या दरबारात राहिला होता आणि जेव्हा तो इथे होता त्याने इथे जे आपलं प्रशासन कसं चालते, इथचा राजा आणि त्याची प्रजा याचं जे कार्य आहे त्या सगळ्याची माहिती त्याने या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामुळे या इंडिका या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला चंद्रगुप्त मौर्याचं प्रशासन कसं होतं याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मुद्रा राक्षस यांचं विशाखा दत्त, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मेगस्थनीस यांचं इंडिका. ओके, त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य याने जुनागडजवळ एक धरण बांधलं होतं, त्याचं नाव आहे सुदर्शन. ठीक आहे, असं तिथल्या एका शिलालेखामध्ये याचा उल्लेख पण आहे. आता हे तुम्हाला माहीत आहे का, हे पण आपण पाहू. जेव्हा मग त्यांचा मुलगा बिंदुसार हा गादीवर आला तेव्हा त्यांनी आपलं सगळं राजपाट सोडून दिलं परंपरेनुसार आणि ते गेले श्रावणबेळगोळ इथे. ठीक आहे, श्रावणबेळगोळ म्हणजेच इथे कोण होतं तर जैन धर्माचं खूप मोठं मंदिर होतं. ठीक आहे आपल्याला माहीत आहे. तर इथेच त्यांनी बाकी आपलं आयुष्य घातलं आणि त्यांनी पण जैन धर्माचा स्वीकार केला होता. ठीक आहे, ही गोष्ट इथे आपल्याला क्लिअर होते. त्याच्यानंतर सम्राट अशोक जेव्हा चंद्रगुप्त मौर्य जे आहे त्यांनी राजपाट वगैरे सगळं काही त्यागलं आणि ते श्रावणबेळगोळ इथे चालले गेले आणि त्यांचा मुलगा जो आहे कोण बिंदुसार, ठीक आहे, तो मगधचा राजा झाला. लक्षात ठेवा, बिंदुसार आहे, बिंदुसार आणि बिंबिसार. ठीक आहे, बिंबिसार आणि बिंदुसार या दोघांमध्ये कन्फ्यूज नको व्हा, कारण हे जे आहे ते अजातशत्रूच्या काळात होता कोण बिंबिसार आणि बिंदू लक्षात ठेवा, बिंदुसार जे आहे ते सम्राट अशोक यांचे वडील होते. ठीक आहे, मग जेव्हा ते गादीवर आले तर नंतर त्यांचा जो मुलगा आहे सम्राट अशोक, ठीक आहे, यांनी त्याला त्यावेळेस उज्जैन आणि तक्षशिला येथे गव्हर्नर म्हणून नेमलं होतं. आणि हे जे सम्राट अशोक आहे यांनी तिथे जेवढेही बंड झाले ते अगदी यशस्वीरित्या मोडून काढले. आणि त्याच्यानंतर जे भावाभावामध्ये त्यांचे युद्ध झालं तर असं म्हटलं जातं की त्यांनी आपल्या सर्व भावाला युद्धामध्ये परास्त केलं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं त्यांनी हत्या करून तो मगधचा सम्राट बनला. ठीक आहे, आणि त्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट झाली कोणती तर ते त्यांनी जी कलिंगवर स्वारी केली होती आणि जे कलिंगचं युद्ध झालं होतं त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा विचार परिवर्तन झाला, हे पण आपल्याला माहीत आहे. ओके, आणि त्यांचं राज्य जे आहे ते पूर्ण भारतभर पसरलं होतं. इवन आताचा जो हिंदुकुश पर्वत आहे तुम्ही पाहू शकता, म्हणजे हा पाकिस्तानचा हिंदुकुश पर्वतपासून हा पूर्ण हिमालयाची रेंज जी आहे पूर्ण हा भारत जवळपास भारत आपण म्हणू शकतो सम्राट अशोकाच्या आधिपत्याखाली आला होता. ओके, आता जेव्हा हे कलिंगाचं युद्ध झालं होतं, ठीक आहे, तर कलिंगाच्या युद्धामुळे सम्राट अशोकाने तिथचा जो रक्तपात आहे तो पाहून त्यांना दुःख म्हणजे युद्धाविषयी इतकी घृणा निर्माण झाली की त्यांनी सगळं काही सोडून देऊन सत्य, अहिंसा आणि इतरापुरती दया, क्षमावृत्ती वगैरे यांची हे गुण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. आणि हे गुण त्यांना असं वाटलं की हे गुण सगळ्या लोकांमध्ये पोहोचले पाहिजे, म्हणून त्यांनी ठिकठिकाणी स्तंभलेख आणि शिलालेख करले. ठीक आहे, हे स्तंभलेख ब्राह्मी लिपीत आहेत आणि त्यांनी या लेखामध्ये स्वतःचा उल्लेख जो आहे तो देवानं पियो प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे,
आणि दुसरा प्रश्न, आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न हा आहे की यांची ही जी ब्राह्मी लिपी आहे, ठीक आहे, खरोष्टी लिपी आहे किंवा ब्राह्मी लिपी आहे, हे सगळ्यात पहिले वाचण्याचं काम कोणी केलं? तर याचं उत्तर तुम्ही मला सांगा. कारण असे जे क्वेश्चन आहे ते SSCच्या बऱ्याच एक्झाममध्ये विचारून आलेलं आहे आणि हे बऱ्याच लोकांना माहीत आहे. तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे की जे कलिंगाचं युद्ध झालं होतं, त्या कलिंगाच्या युद्धामुळे त्याचं अगदी त्याचा हृदय परिवर्तन झालं आणि हृदय परिवर्तन झाल्यामुळे त्यांनी हे सगळं सोडून दिलं, ठीक आहे. म्हणजे रक्तपात वगैरे करणं. इवन जो व्यक्ती पहिल्या सख्ख्या भावांचा त्यांनी खून केला असा सम्राट अशोक, आता आपल्या एका त्याने लेखामध्ये काय लिहिलं, दिल्ली टोपळा येथील एका लेखात त्याने हे लिहिलं की वटवाघळे, माकडे, गेंडे, ठीक आहे, याची शिकार कोणी करू नये, जंगलात कोणी आग लावू नये, असे एकदम सक्त निर्बंधसुद्धा त्यांनी लिहून ठेवले होते, ठीक आहे. त्याच्यानंतर याचं जे धर्मप्रसारणाचं जे कार्य आहे, तर धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि त्याने पाटलीपूर येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती, ठीक आहे. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्याच काळामध्ये पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद झाली होती, ठीक आहे. पहिली परिषद अजातशत्रूने केली होती, ठीक आहे. अजातशत्रू याने कोणती केली होती? तर पहिली केली होती. आणि अशोकाने कोणती केली? तर 3री केली. कुठे? पाटलीपुत्र येथे, ठीक आहे. लक्षात ठेवा, 3री अशोकाने केली पाटलीपुत्र येथे, पहिली अजातशत्रूने केली आहे, ओके. आता आपल्याला 2री माहीत नाही आणि 4थी माहीत नाही, बट आपण हे 2 जरी माहीत असेल तरी आपण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो आणि एलिमिनेशन आपल्याला जर एकही क्ल्यू मिळालं तर आपण सॉल्व करू शकतो. बट तुम्ही निश्चिंत राहा, आपण त्यांची 4थी जी आहे आणि 2री आणि 4थी जी आहे याच्याविषयी पण माहिती पाहूया नंतर पुढे, ओके. आता त्याचे जे मुलगा आहे महेंद्र आणि संघमित्रा, हे त्याने श्रीलंकेला पण पाठवले होते बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी, ठीक आहे. यासोबत आशिया, मध्य आशिया अशा बऱ्याच ठिकाणी त्याने बौद्ध भिक्खूंना पाठवले होते. त्यांचे अनेक त्यांनी स्तूपे बांधली, विहारे बांधली, ठीक आहे. याच्या काळामध्ये खूप असं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी खूप अशी मोठी इथे त्यांनी कार्य केली, ठीक आहे. यासोबतच अशोकांना लोकांसाठी पण बरेच कामं केले. तर ते कोणते आहे? तर प्रजेच्या सुखासाठी त्याने म्हणजे पशूंना मोफत औषधी दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर रस्ते बांधले, त्याच्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावल्या, विहिरी खोदल्या, धर्मशाळा बांधल्या लोकांना राहण्यासाठी. असे बरेच त्याने लोकांच्या पण साठी कामे केली, ठीक आहे. जे सम्राट अशोक होता, तर यांनी 4 ठिकाणी आपले ऑफिस खोलले होते. म्हणजे त्याचा जो कारभार आहे तो 4 विभागामध्ये विभागलेला होता आणि याची प्रत्येकाची एक स्वतंत्र राजधानी त्यांनी नेमली होती. तर पूर्व विभागमध्ये तोशाली उडीसामध्ये होती, पश्चिम उज्जैनी मध्य प्रदेश, ठीक आहे, दक्षिण सुवर्णगिरी जे कर्नाटकमधील कनकगिरी येथे होतं आणि उत्तरमध्ये तक्षशिला जे आता पाकिस्तानमध्ये आहे, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर पण आपल्याला एका वर्षी क्वेश्चन पाहायला भेटलेला आहे, ओके. मित्रांनो पहा, मी तुम्हाला सोबत क्वेश्चन कुठे आले होते हे पण सांगत आहो. नंतर आपण या सर्व याच्याशी रिलेटेड जे आहे ते प्राचीनचे क्वेश्चन सगळे आपण पाहणारच आहोत. पण त्याच्या पहिले तुम्ही वाचताना कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन बनू शकते आणि कुठे फोकस करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगत चालत आहो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त हे वाचण्याकडेच लक्ष नको द्या, तर ते गोष्ट समजून पण घ्या, ओके. आता त्यांना आपल्याला माहीत आहे की त्यांना त्याच्या कामकाजामध्ये मदत करण्यासाठी मंत्रिपरिषद पण असायची. मौर्यकालीन लोकांचे जीवन कसं होतं, ठीक आहे. त्यावेळेस कोणत्या गोष्टीला महत्त्व होतं? तर ऑफकोर्स त्यावेळेस शेतीलाच महत्त्व होतं. शेतीबरोबर व्यापारही लोक करायचे.
कशाचा तर हस्तिदंतावर कोरीवकाम, कापड विणणे, रंगवणे, धातूकाम लोकांना त्यावेळेस चांगल्याने ज्ञात होते. ठीक आहे. अनेक व्यवसाय त्यावेळेस झाले सुरू, जसे की काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली, नौकायान, असे बरेच उद्योग त्यावेळेस चालत होते. आणि धातूचे ज्ञान पण लोकांना, म्हणजे लोखंडापासून धातूच्या वस्तू बनवणे याचे तंत्रज्ञान पण लोकांना यावेळेस चांगल्याने येऊन गेलं होतं. ठीक आहे. आता सोबत काय व्हायचं, तर जे गावं आहे, नगरं आहे, इथे सण समारंभ साजरे व्हायचे. लोक मनोरंजनासाठी काय कुस्ती, रथांचा खेळ, सोहळ्या वगैरे, तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यावेळेस जो बुद्धिबळ होता त्याला अष्टपद म्हणायचे. ओके. हां, तर हे गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? तर आपल्याला माहितीच आहे की जी सारनाथ येथे हे जे भारताची जी राजमुद्रा आहे ही, ठीक आहे, तर ही भारताची राजमुद्रा कुठून घेतली, तर सारनाथचा जो स्तंभ होता अशोकाचा, तिथून घेतलेली आहे. ठीक आहे. आता या स्तंभाच्या म्हणजे 4 सिंह आहेत, असे 4 बाजूने 4. ठीक आहे. एक इकडे आणि एक पाठीमागे असेल. आणि याच्या बाजूला 4 बाजूला 4 चक्र पण आहे. आणि याच्यावर प्राण्यांची अश्व, वृषभ अशा मुद्रा पण आहेत. ठीक आहे. आणि हत्ती आणि सिंह. ठीक आहे. एखाद्या वेळेस आपल्याला असा क्वेश्चन बनवू शकतो की हे जे राजमुद्रा आहे याच्यावर कोणते 4 प्राणी आहेत. अश्व म्हणजे घोडा, वृषभ म्हणजे बैल, हत्ती आणि सिंह हे 4 प्राणी आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. घोडा, बैल, हत्ती आणि सिंह. ठीक आहे. हे इथे तुम्ही पाहू शकता. हे स्तंभ व्यवस्थित पहा. हे तर बैल आहे, हे घोडा आहे, तर मागच्या साईडने काय असणार आहे, हत्ती आणि सिंह. ठीक आहे. सिंह तर ऑलरेडी इथे आहे, पण त्याच्यावर पण आहे एक चक्र त्यांचं. आणि हे 4 बाजूला जसे काय आहे, तर हे चक्र आहे. ठीक आहे. ओके. हे आपल्या भारताच्या म्हणजे राष्ट्रध्वजावर झळकते, आपल्याला माहीत आहे. ओके. तर हे गोष्ट तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि हां, ही जी राजमुद्रा आहे हे त्या काळात खोदली गेली. आणि ही कुठे, तर बाराबारच्या टेकड्यातील प्रसिद्ध लेणीमध्ये, जे बिहारमध्ये आहे ना, तिथे खोदली गेली. ओके. हे ते तुम्ही पाहू शकता, बाराबार येथील लेणी, इथे हे सगळं मिळालं. ठीक आहे. तर सम्राट अशोकाच्या नंतर काय झालं, ठीक आहे, कोणते राज्य उदयाला आले. याच्यानंतर मौर्य साम्राज्यामध्ये खास कोणी असे मोठे राज्य आपल्याला दिसत नाहीत. आणि त्याच्यामुळं यांचं राज्य जे आहे ते समाप्त झालं. तर याच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहू. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. मी जे एक्सप्लेन केलं हे तुम्हाला माहिती कशी वाटली, ठीक आहे. आवडली तर तुम्ही लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा. बट डिसलाईक केलं तर नक्कीच सांगा की तुम्हाला काय आवडलं नाही. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.